Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। बहुजनांचा रेटा या कार्यक्रमामध्ये प्रथम रमेशजी चिमुरकर यांचं स्वागत करतो। बहुजनांचा रेटा हा कार्यक्रम चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश आमचा हा आहे की समाजामध्ये जे दिनदुबळे दलित पिछडे वर्ग जो आहे या वर्गामध्ये आणि जे काही अशिक्षित सुशिक्षित बेकार आहेत या बेकारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं समाधान करण्यासाठी बहुजनांचा रेटा हा आपण कार्यक्रम निर्माण केला आहे। बहुजनांचा रेटा ह्या कार्यक्रमामध्ये आपण ह्या ज्या समाजाच्या 85% समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण सत्तेमध्ये असलेले सत्ताधीश आणि विरोधामध्ये बसलेले विरोधी पक्ष नेते या दोघांनाही इथं बोलवून या समस्याचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। मग ते सरपंच असेल, नगरसेवक असेल, पंचायत समिती सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, आमदार असेल, खासदार असेल किंवा मंत्री असेल, या लोकांना या ठिकाणी बोलवून या समाजामध्ये होत असलेला जो अन्याय आहे तो अन्याय दूर कशा पद्धतीने केला जाईल त्याचं सोल्युशन आपण त्यांच्या माध्यमातून काढणार आहोत। मग ते प्रश्न स्त्रियाविषयी असतील, बलात्काराविषयी असेल, शिक्षणाविषयी असेल, कुठल्याही समस्या असतील त्या समस्याचं समाधान त्या सदस्याच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज माझ्याबरोबर या बहुजनांचा रेटा या कार्यक्रमामध्ये सौभाग्यवती अनिता बिराजदार आहेत, त्या सूत्रसंचालिका आहेत। त्याचबरोबर माझ्या सोबतीने जयश्री परदेशी आहेत, त्या देखील चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालिका आहेत। या कार्यक्रम सुरू होत असताना मी पहिल्यांदाच या ठिकाणी याच्यासाठी आलो की मला आणखी दुसरीकडे कार्यक्रम आहेत, पण ह्या कार्यक्रमाला मला थोडीशी शुभेच्छा देऊन मला सुरुवात करणं हे माझं आवश्यक आहे, म्हणून या कार्यक्रमामध्ये थांबलो आहे। पहिला एपिसोड नंतर मी लगेच निघून जाणार आहे। या कार्यक्रम सुरू करत असताना मी या सूत्रसंचालिका जयश्रीताई यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावं। नमस्कार सर। सर, आपण आपला जीवन परिचय महाराष्ट्राला कशा पद्धतीने द्या? महाराष्ट्राला जीवन परिचय देत असताना मी रमेश चिमुरकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले साहेबांचा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र म्हणून मी सचिव म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। ग्रास लेवलला कार्य करत असताना विद्यार्थी दशेपासून मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत आहोत। माझे वडील ग्रामपंचायतचे सदस्य निवडून आले असताना जो घरामध्ये जे वातावरण असते लहान मुलांचं पाणी दे, आलेल्यांचं स्वागत करणे, त्यांना चहा पाणी अशा प्रकारची सवय तेव्हापासून मला सामाजिक कामाची सवय लागलेली आहे। आणि माझे वडील ग्रामपंचायतचे सदस्य असताना जेव्हा 65ला जमीन म्हणजे भूसंपादनासाठी जेलभरो आंदोलन झालं होतं, तेव्हा म्हणजे आपले जे काही मागासवर्गीय लोक आहेत त्या लोकांना जमीन देण्याचे जो काही सरकारचा नियम होता ते मागणीसाठी माझे वडील जेलमध्ये औरंगाबादला त्यामध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यांच्यासोबत होते 50-60 कार्यकर्ते होते। आणि त्यानंतर मी 10वी झाल्यानंतर मला माझ्या वडिलांनी औरंगाबादला शिकायला ठेवलं। त्या ठिकाणी मी त्या कॉलेजचा GS म्हणून मी माझं निवड झाली, निवडणुकीमध्ये मी जिंकलो होतो। कॉलेजचा GS असतानाच मी बँकेमध्ये माझं सिलेक्शन झालं। कामशेत या ठिकाणी बँकेमध्ये असताना मला सामाजिक चळवळीचं माझं बांधिलकी असल्यामुळे किंवा तो पगडा माझ्या शाहू फुले आंबेडकरी विचारांचा पगडा वडिलांपासून आल्या असल्यामुळे मी नोकरीमध्ये माझं काही मत रमत नव्हतं। औरंगाबादला कॉलेजचा GS असताना माझ्या नेतृत्वाखाली नामांतराचा जो लढा सुरू झाला तर तिथं एक आंदोलन ठेवलं होतं माझ्या नेतृत्वामध्ये आणि काही कार्यकर्ते मला घ्यायला आले होते बँकेमध्ये, तर मला जाण्याची परमिशन मिळाली नाही। तरी पण मी गेलो आणि नोकरीची तमा न बाळगता किंवा काळजी न करता त्या कार्यक्रमाला गेलो आणि आम्हाला तिथं 6 दिवस जेल भोगावं लागली मला। आणि त्यानंतर नोकरीमध्ये माझ्या बराच परिणाम झाला आणि मग नोकरी सोडून मी सोशल वर्क सुरू केलेलं आहे। तर आज तागत म्हणजे
दलित पॅन्थर, भारतीय दलित पॅन्थर आणि आताचा रिपब्लिकन पक्ष अशा प्रकारच्या जी काही सामाजिक संघटना जी दलित पॅन्थर होती त्या सामाजिक याच्यामध्ये माझं जळणघळण झालेले असताना मी जास्तीत जास्त 99% सामाजिक कामाकडे माझा ओढा असतो. जसं बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर शिका या बाबीकडे माझं पहिल्यांदा लक्ष आहे. मी अध्यक्ष असताना एक झोपडपट्टीतली मुलगी, तिची डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती, परंतु या ठिकाणी जे काही डोनेशन फी वगैरे असताना त्याच्या वडील एक रिक्षा चालक आहेत, त्यांची काही कुवत नव्हती, पण त्या मुलीला शिकायची इच्छा असताना रशियाला पाठवलं. ती मुलगी तिथं MD झाली फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये आणि आता ती मुलगी आपल्या खेडमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करते. त्याचबरोबर बरेचसे विद्यार्थी MS साठी रशिया, अमेरिका, विदेशामध्ये शिकायला त्यांची इच्छा असते, त्यांना पाठवण्याचं काम मी करतो. त्याचबरोबर इथल्या दवाखान्याचा प्रश्न असो, पोलीस चौकीचा प्रॉब्लेम असो, सोशल किंवा काही सामाजिक प्रश्न असो, महिलांवरचा जे काही अन्याय अत्याचार असले त्याची जागृती करणे, महिलांना न्याय मिळवून देणे, अशा प्रकारचे कामं माझे चालू आहे. बरोबर आहे सर. पण मी जास्त वेळ नाही, पण मला जायचं आहे कार्यक्रमाला. पण मला असं वाटतं की तुम्ही विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत तागायत समाजाच्यासाठी तुम्ही झगडताय. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये पॅन्थरच्या काळापासून आजपर्यंत सगळं तुम्ही आंदोलन केलं आहे, तर पॅन्थरच्या काळातला एखादा कुठला तुम्ही तुमचा अनुभव काय सांगाल? त्या काळातला अनुभव असा आहे की आम्ही मिलिंद कॉलेज जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने ते बांधण्यात आलेलं आहे. त्या कॉलेजचं हॉस्टेल आणि तिथं असताना आम्ही जे सिटीमध्ये जात असत काही चहा पाणी किंवा नाश्ता करायला, तर इतर कॉलेजची मुलं आम्हाला मज्जाव करायचे, तर त्या मुलांना आम्ही पुरून उरत होतो. कारण बाबासाहेबांचं सळसळीत रक्त आणि पॅन्थरची मुवमेंट ही त्यावेळेस एक दहशत निर्माण झाली होती. तर असे जे काही छोटे मोठे प्रसंग आहेत, बरेचसे प्रसंग आहेत, पण ते प्रसंग त्याच्यावर मात करत आलो मी. एक प्रसंग असा होता की एका महिलेवर अत्याचार झाला होता, औरंगाबादची गोष्ट आहे, विद्यार्थी दशेतलं. आणि मी जे असताना त्याच्या संदर्भामध्ये एक निषेध मोर्चा काढला होता. आणि निषेध मोर्चा काढत असताना त्या महिलेबद्दल आम्ही तिला न्याय मिळवून देण्याबद्दल आम्ही आंदोलन केलं. आणि नंतर त्या महिलेने सांगितलं की बाबा मला असं काही हे झालेलंच नाही आहे, यांना फक्त मी सांगितलं तर यांनी एकदम आंदोलन केलं. तर अशा प्रकारचे जे काही आहेत, पण ते आम्ही हे केलं. ठीक आहे म्हटलं, तुला असं नव्हतं तर आम्हाला काही हाऊस होती का आंदोलन करायची विद्यार्थी दशेमध्ये, आमच्यावर केसेस विनाकारण पडल्या म्हटलं. तर त्यांचं ते काहीतरी कॉम्प्रोमायझिंग झालं आणि त्या महिलेने सांगितलं की मला तो काही प्रकार याचा झालाच नाही. तर असे सर, मला असं म्हणायचं आहे, विद्यार्थी देशात आपला अगोदर सामाजिक कार्यात लक्ष दिलं की राजकारणात दिलं? मी पहिल्यांदा सामाजिक कामामध्ये लक्ष दिलं. कारण समाजामध्ये त्यावेळेस मी एक ग्रामीण भागातला आहे, तर त्यावेळेसचे जे प्रश्न होते की पाण्याचे प्रश्न होते किंवा शाळा व्यवस्थित नव्हत्या, तर एक झाडाखाली बसून आपण म्हणजे शिकलेला होतो. आणि त्यावेळेस लाईट नव्हती, ते कंदिलं होते. त्या कंदिलामध्ये एक अभ्यास करून मी फर्स्ट क्लास फर्स्ट गावामधला विद्यार्थी आहे. तर अशा प्रकारचा संघर्ष करत इथपर्यंत आलेला आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र. नमस्कार, मी कै वादळगाव प्राध्यापक राजेंद्र सोनवणे, नक्षत्रांचं दिनकाळ मंच अध्यक्ष. आज बहुजन सैनिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित होतो. हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि सुंदर झालेला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि कवी मंडळी उपस्थित आहे. हा उपक्रम सुरू करण्यामागची भूमिका आमचे संपादक प्राध्यापक यशवंत गायकवाड यांची अशी आहे की कवींना केवळ व्यासपीठ नाही तर सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी लाईव्ह अशा प्रकारचा हा कार्यक्रम सुरू केला आहे. तुझ्या प्रेमाच्या पोटी हा कार्यक्रम सर्व रसिकांना आणि सर्व मान्यवरांना आणि साहित्यिकांना एक प्रेरणा देणारा कार्यक्रम असणार आहे. तर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व कवींना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या रचना या व्यासपीठावरून सादर करून आपल्या कवितेला जनसामान्यापर्यंत पोहोचू शकता. तर सर्व कवींना विनंती आहे की आपण आमचे संपर्क करा. आपल्यासुद्धा या ठिकाणी कवितांचं वाचन केले जाईल आणि लोकांपर्यंत आपली कविता पोहोचली जाईल.
या उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या बहुजन सैनिक चॅनलला जोडा आणि आपली कविता पुढे न्या. पुन्हा एकदा सर, तुम्ही छानपैकी नियोजन केलं त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कविता, जय नक्षत्र. बहुजनीचा रेटा या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत. तर बहुजनीचा रेटा या कार्यक्रमामध्ये रमेश चिमुरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. सर, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीला सत्तेत सहभागी होण्यासाठी राजकीय नेत्यांनी काय करायला हवे? राजकीय नेत्यांनी जे महापुरुषांनी जे विचार दिलेले आहेत त्यांचे फोटो डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घ्यावेत, हा माझा एक विचार आहे. आणि या विचाराने जर चालले, जसे आता आपण इतिहासामध्ये बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महिलेला स्वतःची बहीण म्हणून किंवा आई म्हणून तिला परत पाठवलेला. हे जे संस्कार आहेत, हे संस्कार हल्ली लुप्त झाल्याचे आम्हाला जाणीव होते. कारण महिलांवर आता अन्याय, अत्याचार हे आपण बघतो. याला कारणं अनेक असतात, अनेक कारणं आहेत याला. कारण एकच बाजूचा आपण विचार करून काही जमत नाही. जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत कलमा, ज्या ज्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार झाला त्याच्या संदर्भामध्ये कलमा आहेत किंवा जे शिक्षा आहेत, परंतु ते कुठंतरी कमी त्याला महत्त्व प्राप्त देत आहेत हे राजकीय लोक. बरं सर, मला असं म्हणायचं आहे, बहुजन चळवळी दिशा ही सुस्पत आलेली तुमची, म्हणजे तुम्हाला अनुभव काय आहे त्याच्यातला, तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे बहुजन चळवळीतले दिशा आहे. बहुजन याच्यामध्ये काय झालं की आता राजकीय लोक काय करत आहेत की ज्या त्या घटकाचा एक नेता तयार करत आहेत. जसं आता आदिवासी समाजाचा घटक किंवा इतर याचा मातंग समाजाचा किंवा बौद्ध समाजाचा, हे वेगळे जे काही बाबासाहेबांनी एकत्रित केले होते, सर्वांसाठी हक्क मिळवून दिले, मतदानाचा अधिकार दिला, त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांना स्वतंत्र विचार करण्याची, बोलण्याची जे घटनेद्वारे जे अधिकार दिले, त्या घटकांना एक लीडर, हे राजकीय लोक लीडर तयार करून त्या घटकांना या चळवळीपासून, बहुजन चळवळीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर, प्रकाश आंबेडकर व रामदासजी आठवले यांच्याकडे आपण कशा पद्धतीने बघता? प्रकाशजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. एक घराण्याचा आणि एक या देशावर त्यांचा वैचारिक एक पगडा आहे. आणि आठवले साहेब हे मास लीडर आहेत, पॅन्थर चळवळीपासून तयार झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं जे आहे, त्यांची कार्यपद्धती आजकालच्या याच्या परिस्थितीनुसार धरून आहे. जिथं राजकारणामध्ये एका कम्युनिटीवर किंवा एका जातीवर आपल्याला निवडून येता येत नाही, हा आतापर्यंतचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि त्या अभ्यासानुसार ते कधी राजकारणामध्ये कधी मागे जावं लागते, कधी पुढे जावे लागते, ही कला आठवले साहेबांनी फार चांगल्या प्रकारे आत्मसात केल्यामुळे ते राजकीय पक्षाबरोबर असतात. आणि राजकारणामध्ये ते मंत्रीमधून या देशामध्ये जगाच्या बाहेरसुद्धा त्यांची ख्याती केलेली आहे. अशा प्रकारचे आठवले साहेब आहेत. आणि बाळासाहेबांचं एक वेगळं प्रभुत्व या देशामध्ये आहे, जगामध्ये पण आहे. अशा प्रकारचे दोन नेते आहेत. आणि आमची तर अशी विनंती आहे या दोन्ही नेत्यांना की जर एकत्र आले तर आमच्या जे काही तरुणांच्या जे काही शासन, बाबासाहेब म्हटले होते तुमच्या घरावर लिहून ठेवा की मी शासनकर्ती जमात होईल, तर या वाक्याला कुठेतरी अशा या गटबाजीमुळे खंड पडत आहे. ही एक व्यथा आमच्यासारख्या तरुणांना किंवा आमच्यासारख्या चळवळीत राहणाऱ्या कार्यकर्त्याला भासते. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या चॅनलला मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आमचे मित्र यशवंत गायकवाड यांचा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे. याचं कारण असं की देशामध्ये आज अनेक पक्षपाती चॅनल्स आहेत, प्रसारमाध्यमं आहेत. आणि त्यांच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे
की ही जी प्रसारमाध्यमं आहेत, तर यांच्या बाबतीमध्ये एक छोटी कविता सांगतो की कावा कांगावा आणि बारकावा यांच्याकडून शिकून घ्यावा. हे जे चॅनल्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कावा कांगावा आणि बारकावा यांच्याकडून शिकून घ्यावा. माणुसकीचा मुर्दा पाडून आत्मासुद्धा विकून, संस्कृतीचा बाजार मांडून आत्मासुद्धा विकून घ्यावा. तसे स्वतःचा आत्मा विकणारे जे चॅनल्स आहेत तर त्याची या देशाला गरज नाही. या देशाला गरज बहुजन सैनिक, महाराष्ट्र लाईव्ह सारख्या उपक्रमांची, चॅनलची गरज आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद. देश पातळीवर त्यांनी असंच काम करावं आणि साध्या माणसापर्यंत जावं. जसं आपण विहिरीमध्ये आपण पोहरा खाली जातो, पाण्याची बादली जशी खाली जाते, तसं तळागाळात जाऊन या चॅनलने भरपूर काम करावं आणि सर्वांना संजीवनी वाटावी एवढी विनंती. धन्यवाद. नमस्कार. बहुजनांचा नेता या कार्यक्रमामध्ये रमेश चिमुरकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. नमस्कार सर. राजकारणातील तुमचे शत्रू कोण आहे? फार महत्त्वाचा प्रश्न केला तुम्ही. राजकारणातील शत्रू आणि मित्र कोण हा प्रश्न खरोखरच एक अवघड आहे. परंतु राजकारणामध्ये मॅडम कोणी शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो. राजकारण हे ज्याप्रमाणे आपली सावली असते त्याप्रमाणे आपली जोपर्यंत आपण उजेडामध्ये असतो ते सावली आपल्या पडते आणि सावलीमध्ये गेलं तर सावली चालली जाते. अशा प्रकारचं राजकारणाचं एक तत्त्व आहे की राजकारणामध्ये कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. जे आहे, जे आले ते आपले, जे नाही ते सोडून द्यायचे आणि तशा प्रकारचं आपण मित्रत्व चालू ठेवायचं. तेव्हा शत्रू कोणी आहे असं म्हणता येत नाही. बरं सर, उद्या जर महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या तर तुमच्या काय भूमिका असतील? आमच्या भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या, हे आमचे केंद्रीय मंत्री जे समाज कल्याण मंत्री आहेत, नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत आमची हाई कमिटीची मीटिंग होईल. सर्व महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना बोलून मीटिंग ठरेल. आता सध्या साहेब कंबोडियाला आहेत, आठवले साहेब. त्या ठिकाणी जागतिक बौद्ध धम्म परिषद होती, त्या परिषदेला गेलेले आहेत. त्यानंतर आल्यानंतर जे काही आता डिक्लेअर झाल्या आहेत आपल्या कॉर्पोरेशनच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक संस्थेच्या निवडणुका, तर त्याची पॉलिसी हे आमचे राष्ट्रीय नेते ठरवतात. राष्ट्रीय जी कार्यकारिणी आहे आमची केंद्रीय, ती कार्यकारिणी ठरवते. तरी पण आम्ही रिपब्लिकन पक्ष आमचा BJP सोबत सध्या आहे, त्यांच्यासोबत आमचा मैत्रीचा अलायन्स आहे आणि आम्हाला ज्या सुटेबल जागा आम्ही मागणार आहोत त्या आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारची आमची त्या पक्षाला BJP सोबत आमचा अलायन्स असल्यामुळे त्यांना आम्ही मागणी करणार आहोत. बरं सर, भारताला राजकीय पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टी ठरू शकते का? हा पण एक फार गंभीर प्रश्न तुम्ही विचारला मॅडम. कारण काय की बहुजन या ठिकाणी 85% बहुजन मोडतात आणि 85% जर विचार केला तर हे एकत्र येण्यासारखी परिस्थिती नाही आहे. मागे कांशीरामजी यांनी प्रयत्न केला आणि बहुजन समाजाला या देशामध्ये एक पर्याय ठरला होता बहुजन समाज पक्ष. परंतु त्याच्यामध्ये पण विघटन आलेलं आहे आणि सध्या तो पक्ष ठरेल असं काही सांगता येत नाही. अशा प्रकारची माझी भूमिका आहे. येत्या महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्याविषयी काय सांगाल सर? त्याविषयी सांगायचं म्हणजे केंद्रीय आमचे सामाजिक न्याय राज्यमंत्री केंद्रीय माननीय रामदासजी आठवले साहेब हे आल्यानंतर सध्या कंबोडियाला आहेत ते आणि तिथून आल्यानंतर ते आपल्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये आमची पॉलिसी ठरेल की कसल्या प्रकारची आपण निवडणूक सामोरे जावं लागेल. कारण मित्रपक्ष जे आमचा अलायन्स आहे, BJP सोबत आमचा, भाजप सोबत आमचा अलायन्स आहे आणि आमच्या जागा आम्हाला पाहिजे, ज्या जागा रिझर्वेशनच्या ज्या जागा आहेत
त्या जागा आम्हाला मिळाव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा इच्छा आहे आणि आठवले साहेबांची तीच भूमिका केंद्रीय मंत्री आमचे केंद्रीय कार्यकारिणी ठरवतील अशी माझी अपेक्षा वाटते. सर, तुम्ही आमच्या चॅनलवरती आलात, खूप छान माहिती दिला, त्याबद्दल धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.